स्पष्टपणे असा उल्लेख केला आहे की लाडकी बहीण योजना कुठल्याही प्रकारे बंद झालेली नाही आहे आणि लाडकी बहीण योजना ही कायम सुरूच राहणार आहे. परंतु विरोधकांमार्फत जी नेरेटिव्ह आहेत ते फेक नेरेटिव्ह पसरवले जात आहे की लाडकी बहिणीचे पैसे बंद होणार, लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार नाही आणि लाडक्या बहिणींना संक्रांतीचं गिफ्ट देखील मिळणार नाही, अशी सुद्धा अफवा विरोधकांकडून पसरवली जात आहे. परंतु लाडक्या बहिणींना जो लाभ आहे तो आम्ही देणारच आहोत. परंतु सध्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 6वा हप्ता म्हणजे 1500 रुपये जमा करण्यात आले आणि 6वा हप्ता जरी 1500 रुपयेप्रमाणे दिला असला तरी पुढील हप्ते 2100 रुपये देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असे सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी आधीसुद्धा सांगितलं होतं. आणि याचा जो निर्णय आहे तो मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये लवकरच केला जाणार आहे आणि 2100 रुपये ते देखील तुमच्या खात्यावरती मिळणार आहे. आणि जो आता 7वा हप्ता आहे तो देखील लवकरात लवकर वितरणाला सुरुवात होणार आहे. आजची तारीख आहे 12 जानेवारी आणि 14 जानेवारीला संक्रांती आहे आणि संक्रांतीचं गोड गिफ्ट देखील लाडक्या बहिणींसाठी सांगितलेलं होतं. आणि त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींना 3000 रुपये देखील खात्यावरती मिळणार आहे. कारण सांगण्यात येत होतं की 7वा आणि 8वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात येणार, म्हणजेच 3000 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार असं सुद्धा सांगण्यात आलेलं होतं. परंतु अद्यापही ती रक्कम जमा झालेली नाही आहे. परंतु आता परवाच्या दिवशी संक्रांत असल्याने संक्रांतीचं बहिणींना गोड गिफ्ट दिले जाणार, नवीन वर्षाचं गोड गिफ्ट देखील बहिणींना दिले जाणार अशी सुद्धा माहिती सांगण्यात येत होती. आणि लवकरच आता बहिणींच्या खात्यावरती रक्कम आहे ती सुद्धा जमा होणार आहे आणि 7वा हप्ता देखील बहिणींच्या खात्यावरती वितरणाला सुरुवात होत आहे. कारण लाडक्या बहिणींची पडताळणी ही कधीपासूनच सुरू झालेली आहे. आपण बघू शकता की बहुतेक लाडक्या बहिणींना यामधून वगळण्यात आलेलं आहे. त्याचे कारण सांगण्यात आले की लाडक्या बहिणींचे जे फॉर्म आहेत ते चुकीच्या पद्धतीने भरले गेले होते किंवा कुठल्याही प्रकारची त्रुटी त्यामध्ये आढळून आले, त्यामुळे त्यांना वगळण्यात आलेले आहेत. परंतु तुम्हाला जर यामध्ये वगळण्यात आलेले असेल तर त्याचे कारण देखील तुम्हाला सांगण्यात आलेले आहे. तर तुमचे कारण बघण्यासाठी तुम्ही लाडक्या बहिणीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊ शकता, त्याची संपूर्ण माहितीसुद्धा टाकू शकता, जेणेकरून तुम्हाला समजणार आहे की तुमच्या खात्यावरती जर पैसे आले नसतील तर नेमके कसे पैसे तुमच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत. आणि तुम्ही 2100 रुपये भेटण्यासाठी पात्र आहात की फक्त 1500 रुपयासाठी, म्हणजे तुमच्या खात्यावरती जर 1500 रुपयेप्रमाणे रक्कम भेटली असेल तर आता पुढची जी रक्कम आहे ती 2100 रुपयेप्रमाणे तुम्हाला भेटणार का, यासाठी तुम्ही ती माहिती लवकरात लवकर चेक करून घेणे महत्त्वाचे आहे. कारण लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता 7वा हप्ता वितरणाची तारीख देखील जाहीर झालेली आहे आणि लवकरच बहिणींच्या खात्यावरती पैसे देखील येणार आहेत. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर हे काम करून घ्यायचं आहे. तर प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2100 रुपये देण्यासाठी मार्च-एप्रिलमध्ये अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. परंतु नवीन वर्षाचे नवीन गिफ्ट आणि संक्रांतीचे गिफ्ट म्हणून लाडक्या बहिणींना हा हप्ता देखील वाढवून भेटू शकतो आणि संक्रांतीचं गिफ्ट देखील बहिणींना भेटणार आहे. त्यासंबंधीची विविध माहितीसुद्धा इतर जे न्यूज चॅनल त्यांच्यावरती सुद्धा देण्यात आलेली आहे. एकनाथ शिंदे असो, आदित्य तटकरे असो, अजितदादा असो किंवा देवेंद्र फडणवीस सर यांनी संपूर्ण माहिती या भाषणांमध्ये देखील सांगितलेली आहे. योजना बंद झाली नाही आणि 2100 रुपये आम्ही तुम्हाला देणारच आहोत. तुम्ही फक्त काही दिवसांची वाट बघा, त्यानंतर तुमच्या खात्यावरती 2100 रुपयाची रक्कम आहे ती देखील देण्यात येईल.